आहे माहित नाही मला, परंतु इथे मात्र डगआउट मध्ये वातावरण टाईट आहे. दोन्ही सलामीची जोडी मैदानामध्ये नाणेफेक जिंकली आहे. संदीप वारिक आडिवरे गावचा हा सितारा. क्रिकेट हा रंगमंच असेल तर क्रिकेटच्या रंगमंचावरती रंगून जाऊया या क्रिकेटच्या या रंगाने. कारण इथला खेळाडू असतो नट आणि अभिनेता, तर रसिक प्रेक्षक असतो दर्दी प्रेक्षक. आणि ज्या पद्धतीने अभिनेता आणि अभिनेत्री किंवा अभिनेता हास्याचे फवारे फुलवून रंगमंचावर आपली कामगिरी करत असतो, त्याच पद्धतीने क्रिकेटच्या मैदानावरच्या या रंगमंचावर फलंदाज षटकार आणि चौकारांच्या आतषबाजीने आपल्या प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतो. ज्या पद्धतीने काही कलाकार ज्या अगदी आत्मीयतेने तन्मयतेने आपलं काम करतात किंवा आपली कला पेश करतात, त्याच पद्धतीने गोलंदाज आपली कला अदाकारीने पेश करत असतो. त्यामुळे नजाकत आहे, ताकद आहे असा खेळ म्हणजे क्रिकेट. याच क्रिकेटच्या रंगमंचाने अगदी रंगमंचावर सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवा अध्याय आणि नवा इतिहास लिहूया या राम जानकी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या निमित्ताने. पुनश्च एकदा हार्दिक स्वागत. एका बाजूला आडिवरे, दुसऱ्या बाजूला गावडे अंबेरे. हा हृदयाच्या जवळ जाणारी ही दोन्ही तीर्थक्षेत्र आणि विश्वेश्वर आणि महाकाली यांची कृपादृष्टी. गेम ऑन. संदीप वारिक डायमंड कोहिनूर हिरा. वारिकवाडी आडिवरेचा हा कोहिनूर हिरा. दुकान जरी माझं कपड्याचं असलं, विकणार कपडे तरी इथे फाडणार फलंदाजाचे कपडे. दाखवून देतोय पहिलाच बॉल स्कीड होतोय. इथे परीक्षा असेल, यतीश बिर्जेची परीक्षा असेल. बघा पहिल्याच बॉलवरती संदीप वारिकने मगाच्या सामन्यामध्ये जो सामना झाला होता, ओमकार नांदेश्वर लक्ष्मीकांत भाटे निहारला एका बाजूला ठेवून दुसऱ्या बाजूने रेड की हड्डी तोडली होती. 3 दांड्या उद्ध्वस्त केल्या होत्या तिघांच्या. पुन्हा एकदा यावेळेला कॅच होणार का? सुमित बावकर कॅच खाली. हो, सुमित बावकर कॅच सुटलाय की मॅच सुटलाय. लॉंग ऑफ कडून येतोय सुमित बावकर. थोडा त्याला त्रास झाला असेल वेट आउटफील्डचा, त्यामुळे बॉल पर्यंत पोहोचू शकले नाहीत. इथे शूज घालून वेट आउटफील्डला फील्ड करणे थोडंसं कठीण जाईल, परंतु ते करावं लागेल. प्रतिकूल परिस्थितीमध्ये जो झगडणार तोच चमकणार आणि तोच उद्या सूर्य बनून व्हॉट्सअपच्या स्टेटसवर दिसणार. एक धाव. हृदयाची धडकन बंद झालेली होती असतील देवांशी विश्वेश्वर संघाच्या सर्व हितचिंतकाची, परंतु एका धावेने यतीश बिर्जेला मिळते जीवदान. मी का म्हटलं डायमंड हिरा, लक्षात आलं का? कोहिनूर हा आडिवरे गावचा कोहिनूर आहे. संदीप वारिक वय वर्ष 48, परंतु यावेळेला आहे मास्टर. यावेळेला मास्टर इनिंग खेळताना दाखवतोय. तुम्ही कोहिनूर असाल तर मी आहे मास्टर ऑफ गावडे अंबेरे. मयुरेश्वर वटकर कडून येतोय पहिला स्वॅग षटकार. तू कुछ करके दिखा. ताली बजाने के लिए लोग है ना. मयुरेश ते काम करतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा यावेळेला कमबॅक डिलिव्हरी. थोडा मागे ठेवलाय बॉलला. ज्या पद्धतीने हाफ ट्रॅकर पहिल्या बॉलला मिळाला होता मयुरेश यांना, यावेळेला मात्र हाफ ट्रॅकर मिळाला नाहीये. लेंथ डिलिव्हरी पाहायला मिळते आपल्याला ती गोलंदाज संदीप वारिक यांच्याकडून. धावसंख्या 7. हाय व्होल्टेज मुकाबला मी का म्हणतोय या मॅचला. प्रत्येक बॉल गणिक आपल्याला कळेल. नेक्स्ट डिलिव्हरी. ओव्हर पिच उत्तर नव्हतं. एक धाव तर पूर्ण केली गेली आहे. दुसऱ्या धावेसाठी जाईल का? संदीप स्वतः मात्र क्षेत्ररक्षण करतोय. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय दोन्ही फलंदाजांना. नॉन स्ट्राईक एंडला मयुरेश आपल्याला दिसतोय. स्ट्राईक एंडला यतीश बिर्जे. जीवदान दिलंय सुमित बावकरने. अर्थात सुमित बावकर हे सुद्धा स्पोर्ट्स व्यावसायिक आहेत आणि त्यांच्याकडे सुद्धा भरपूर वर्षाचा अनुभव क्रिकेटचा आहेच, परंतु मैदानावरती ना किती तुम्ही वर्ष क्रिकेट खेळलाय हे महत्त्वाचं नाही आहे. आज पहिल्यांदा क्रिकेट खेळतोय आणि अंतिम क्षणी क्रिकेट खेळतोय. या पद्धतीने आपली कामगिरी पाहिजे. या दरम्यान यतीशसाठी हा सोपा मात्र पेपर होता, कारण बॉल थोडा गुडलेन स्पॉटच्या मागे पडला होता. हाफ ट्रॅकर
एक धाव, दोन धाव, सॉरी, दोन धावांनी धावसंख्या वाढणार. धावसंख्या होते 10. पहिल्या षटकाची समाप्ती. इथे मात्र इवन दोन्ही संघासाठी 50-50 सिच्युएशन आहे. बिनबाद 10. मयुरेश वरवटकरच्या एका षटकाराने आक्रमण केलंय. एक षटक 10 धावांचं आलंय. दुसऱ्या षटकात काय होणार, कोणता गोलंदाज येणार? हर गली अच्छी लगे और हर घर अच्छा लगा. या गावखडीमध्ये येऊन आपल्याला वाटतंय ना की इस महफिल में आए तो ये शाम भी अच्छी लगने लगी है. एवढ्या प्रेक्षकांचा प्रतिसाद आपल्याला लाभतोय. आहा, खतरनाक. कारण म्हणतात ना, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला आणि संघर्षाशिवाय पर्याय नाही क्रिकेटरच्या जातीला. जर तुम्ही क्रिकेटर आहात तर संघर्ष हा करावा लागेल आणि तो संघर्ष इथे बॅट आणि बॉलच्या माध्यमातून दोन्ही संघाकडून जर मी जी नावं घेतली होती, आपण आता पाहतोय दुसरा गोलंदाज दीपेश. अजून एक स्टार गोलंदाज आहे दीपेश. मगाच्या सामन्यामध्ये आपण त्याचा वेग पाहिलाय. 10-12 बॉल पावलांचा रनअप आहे. यानंतर मला वाटतं केदार पांचा सुद्धा असेल त्यांच्याकडे. त्यामुळे वेल बॅलन्स टीम आहे. आडिवरे महाकाली समर्थ. आडिवरे महाकाली समर्थच्या बाजूने बोलायचं तर पार्थ समीर आडिवरेकर इथे ओनर दिसत नाहीये, परंतु कुठे ना कुठेतरी इथे असतील. दीपेश टू मयुरेश वरवटकर. ही मात्र मजा असेल. मयुरेश यांच्यासाठी हा टॉपेज लागलाय, परंतु बॉल गेलाय का, बॉल खाली आहे का, फिल्डर झेल सुटतोय. एक धाव पूर्ण केली गेली आहे. दुसऱ्या धावेसाठी इरादास नाहीये, इरादास नाहीये. ओहो, आकाश जाधव यांच्याकडून झेल सुटला गेलाय. राजापूर तालुक्यामध्ये टॅलेंटची कमी नाहीये. आकाश जाधव अजून एक जेव्हा फलंदाजीसाठी येईल, चांगले शब्द तुमच्यासाठी पण येतील, परंतु जर तुम्ही असे झेल सोडलात तर मात्र मुक्ताफळे येतील संदीप दादाकडून. संदीप वारिक या संपूर्ण टीमचा ब्रेन समजला जातो, हार्ट समजलं जातं. सल्ला मसलत होते. सुबह की चाय बड़े लोगों की राय. सुमित बावकर इथे मात्र सल्ला मसलत, थोडीशी राय मशवरा देताना थोडी चर्चा बिटवीन द आकाश जाधव आणि सुमित बावकर. त्यांच्याकडे बॅटिंगचं कॉम्बिनेशन परफेक्ट आहे, त्यामुळे टीम कॉम्बिनेशन सुद्धा बनवताना. धावसंख्या 11. दीपेश पुढचा बॉल यतीश यांच्यासाठी लेग स्टिकच्या बाहेर. वाईड बॉल येणार का, नाही. पंचांकडून अजूनही येस इट इज लेड, बट थेट अपील केलं गेलं होतं. नो वाईड, नो वाईड. ओके ओके, वेल स्पोर्ट्समनशिप यतीश बिर्जे यांच्याकडून पाहायला मिळते. वेल स्पोर्ट्समनशिप. अंपायरने वाईड दिला होता. आकाशने थोडा फक्त एक अपील केला, यतीशने त्याला रिस्पॉन्स दिलाय की येस पायाला लागतोय. पुन्हा एकदा हा बॉल खोदून काढलाय. मिनी हेलिकॉप्टर पाहायला मिळतोय. एकच धाव मिळेल. एका धावेवर समाधान. एका धावेने धावसंख्या वाढणार आहे. धावसंख्या होते 13. हाय व्होल्टेज मुकाबला होणार हा. 12 वाईड कॅन्सल झाला त्यामुळे 12. धावसंख्या 12 झाल्या. 12 असं म्हणतात ना, थके है पैर कभी न हिम्मत मैंने हारी है, हौसले है बुलंद मेरे सफर अभी जारी है. दोन्ही संघासाठी आहे, कारण दोन्ही संघाकडून इवन आता परफॉर्मन्स होताना दिसतोय. फुलटॉस आहे, फुलटॉस वरती क्लास दाखवलाय. ओहो, सुमित बावकर साठी संधी नाहीये, कारण बॉल झालाय सीमा रेषा पार. क्रिकेटचा क्लास मास्टर कडून पाहायला मिळतोय. षटकार संख्या वाढणार 18 वरती. तू भोर का एक पहला तारा है, परिवर्तन का एक नारा है, नाम है मयुरेश वरवटकर. पुन्हा एकदा स्लाइस केला होता मयुरेशने इनसाइड आउट. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. झेल खाली क्षेत्ररक्षक. रनआउटची संधी. येस इट इज डायरेक्ट हिट. डायरेक्ट हिट लागलीये आणि काठी उडवली गेली आहे या ठिकाणी. रनआउट. फलंदाजाला परतावं लागते. हो, ये कुछ पल का अंधेरा है, आणि जर तुम्ही अंधेऱ्याला बदलायचं असेल तर ये अंधेरे को उजाले में बदलने का काम किया है. हे बदलण्याचं काम केलंय क्षेत्ररक्षकाने. डिरेक्टेड शूट लाईक रवींद्र जडेजा. फलंदाज बाद. मास्टर बॅक टू द बॅक पॅव्हेलियन. डगआउट कडे येताना मयुरेश वरवटकर. ओ, बॅड लक पाहायला मिळते. पहिला धक्का. धावसंख्या होते 19. लॉस ऑफ 1 विकेट. येस डीजे.
थँक्यू डीजे राजकुमार मेस्त्री यांच्या मधुर डीजेमधून जे संगीत चाललंय, प्रशांत दादा गुरव यांचं सन्मान गीत. अप्रतिम अप्रतिम फील्ड वर्क यावेळेला पाहायला मिळालंय आपल्याला. काय डायरेक्ट थ्रो होता. धावसंख्या 19 आणि आता मात्र अजून एक अडचणीला आपल्याला सामोरं जावं लागणार आहे थोड्या वेळासाठी, कारण हवेमध्ये दमटपणा आहे. नवीन फलंदाज येतोय, तोही उडवतोय. आला 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 आलाय, बॉल पॅव्हेलियन कडे आलाय. उडा 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 और गिरा है बाउंड्री लाइन के बाहर. खाने पे लिखा है खाने वाले का नाम, दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम, और गाने गाने पे लिखा है गाने वाले का नाम. और या हवेतल्या बॉल वरती लिहिलंय शुभम तुझं नाव, शुभम तेरा नाम. बहुत ही बढ़िया वंडर बॉयचा वंडर शॉट पाहायला मिळाला. षटकार षटकार षटकाराने धावसंख्या वाढणार. धावसंख्या होणार 25. 2 षटकांची होते समाप्ती. आक्रमकता आणि विविधता दोन्ही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. हे तगडी फाईट आहे भाई, तगडी फाईट आहे. अगर कोणाला आता लावायचे असतील ना तर लावा बेट या दोन्ही संघांवरती, कारण दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण आकाश जाधव कम नहीं है, सुमित बावकर हम भी कुछ कम नहीं है, दिखाएंगे जरूर दिखाएंगे. पण त्यासाठी शेवटचं षटक पाहावं लागेल. यतीश बिर्जेच्या बॅटमध्ये तो फ्लो दिसत नाहीये जो मगाच्या सामन्यात होता. गोलंदाज येतोय केदार पांचाळ, राईट आर्म राऊंड द विकेट मारा करणार. यतीश यांच्यासाठी मी आता म्हटलं ना की यतीश बिर्जेकडे तो फ्लो दिसत नाहीये. केदार पांचाळ कोणती चूक करताना झाली एक चूक. असं वाटलं होतं की झेल कंप्लीट झालाय पण फिनिश झाला नाही. कॅच तर हातामध्ये आली होती. एक धाव अजूनही मिळते, यतीश बिर्जेला मिळते जीवदान. शुभम आडवीरकर नॉन स्ट्राईक एंड वरून आता स्ट्राईकला येतोय. 5 बॉलचा गेम बाकी आहे. 5 बॉल मध्ये असं वाटतं ना की खोकर पाने में मजा ही कुछ और है और रोकर मुस्कुराने का मजा ही कुछ और है. हार तो जिंदगी का हिस्सा है मेरे दोस्त, हारने के बाद जीतने का मजा ही कुछ और है. त्यामुळे कॅच सुटली आहे, प्रॉब्लेम नहीं है. प्रॉब्लेमला सांगा हौसला बहुत बड़ा है. हौसलों को ये मत बताओ कि अपना प्रॉब्लम कितना बड़ा है. प्रॉब्लेमला सांगा हौसला बहुत बड़ा है. यह हौसला है उडान भराने का, यह हौसला आहे जिंकण्याचं. पुढचा बॉल 26 ही धावसंख्या झाली आहे. नेक्स्ट डिलिव्हरी अकुट टप्प्याचा बॉल होता. यावेळेला बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. शुभम एक धाव कंप्लीट करतोय. सॅक्रिफाईस होईल का? नाही. बट यतीश बिर्जे यांच्यावरती सुद्धा एक्सपिरियन्स आहे यांच्यामध्ये सुद्धा, आणि त्यांच्यावरती सुद्धा भरोसा आहे. धावसंख्या झाली आहे 27. शेवटचे 4 बॉल डिसाइडिंग फॅक्टर आहे. मैदानामध्ये 12वा खेळाडू म्हणून काम या ठिकाणी करेल ही पाखरं, ही उडती पाखरं आहेत. या उडत्या पाखरांना तमा नाहीये भविष्याची. यावेळेला फटका खेचलाय, मोठा फटका प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु बॉल सुंदर होता. गुड लेन स्पॉट. केदार पांचाळ काय एक वैशिष्ट्य आहे ना, मागच्या दोन्ही सामन्यामध्ये केदार पांचाळ यांच्याकडून खराब गोलंदाजी झाली होती. पहिल्या सामन्यात आपण काल पाहिला स्क्वेअर मारा, दुसऱ्या सामन्यात आज आपण पाहिला षटकार खाल्ले 2. परंतु आता या निर्णायक क्षणाला जेव्हा गरज होती ना, जब जरूरत ना मुरत देखी ना सूरत देखी, टीम की जरूरत देखी है, या गरजेच्या वेळेला केदार पांचाळ चाललाय. विकास वारिक सर का या बॉलरला गोल्डन हँड गोलंदाज म्हणून म्हणतात. ओ अप्रतिम अप्रतिम हवेमध्ये बॉल दूरच्या रानात माडाच्या बनात बॉल जातोय षटकारासाठी. शुभम आडवीरकर यांच्याकडून अजून एक ड्राईव्ह येतोय षटकार. झाली आहे. त्यामुळे मी म्हटलं होतं ना की इव्हन पोझिशनला ही मॅच असेल. अजूनही 34 धावा असं वाटत नाहीये की हे कॉम्पिटेटिव्ह टोटल किंवा विनिंग टोटल आहे, कारण समोरच्या संघावरती आपल्याला कॉन्फिडन्स आहे, प्रेक्षकांना कॉन्फिडन्स आहे, तर त्या टीमला किती कॉन्फिडन्स असेल. एनिवे येणारे बॉल ठरवणार आहेत. अभी तो जितना झुलसता है ना वो उतना ही निखर के आता है.
परत एकदा हा मात्र उंच उडालेला शॉट, परंतु फिल्डर त्याच्या खाली लॉलीपॉप सोडला जातोय. एक धाव पूर्ण केली गेली आहे का काय येतोय? डिक्लेअर झोन मध्ये जातोय. ओके, 1D सेक्शन मध्ये जातोय. एक शेवटचा बॉल असेल. एक धाव 35 वरती पोहोचवली जाते. मगाशी त्यांनी 39 धावा चेस केल्या होत्या पावस संघाने मोमीनच्या विरोधात. त्याच्या अगोदर 34 धावा चेस केल्या होत्या. काल आपण पाहिलं 35 धावा लिलया चेस केल्या होत्या त्या याच संघाने आकाश जाधवच्या 3 षटकारांनी, आणि त्यामुळे ही धावसंख्या 35 आहे. अजूनही 50-50चा मुकाबला आहे. शेवटचा बॉल लेग स्टिकच्या बाहेर येतोय. पंचांचा वाईडचा इशारा. स्क्वेअर मारा. अवांतर धावसंख्या केदार पांचाळ. मागच्या सामन्यामध्ये केदार पांचाळ यांच्याकडून थोडीशी गफलत झाली. 2 षटकार खाल्ले. या वेळेला 1 षटकार खाल्लाय. दुसऱ्या शेवटच्या बॉलवरती शुभमकडून परत एकदा एखादा मोठा फटका येणार का? धावसंख्या 36. ही विनिंग टोटल आहे का? येणारा काळ ठरवेल. हो, बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये आणि सॅक्रिफाईस करावी लागणार. विकेटचं होतंय पतन. 3 षटकांचा खेळ संपलाय. देवांशी विश्वेश्वर प्रथम फलंदाजी करताना नाणेफेक जिंकली होती ती संदीप वारिक यांनी, अर्थात महाकाली समर्थ आडिवरे संघाने, आणि प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं देवांशी विश्वेश्वर गावडे आंबेरे संघाला. 36 धावा उभ्या केल्यात आणि 37 धावांचं आव्हान ठेवलंय. 18 बॉल 37 धावा. आकाश जाधव, सुमित बावकर यांच्यावरती असेल दारोमदार. संदीप वारिक मिडल ऑर्डरचा भार स्वीकारणार का? त्याचबरोबर कोण असेल गोलंदाजीचा भार कोणाकडून स्वीकारला जातो? सुविचार वरवटवर करते प्रहार केले जातील का? यतीश बिर्जे फ्लॉप परत ठरेल का या मॅचमध्ये? येणारा काळ ठरवेल. तोपर्यंत ऐकूया सुमधुर संगीत. असा गेलो आणि असा आलो. नाइट श्रीराम जानकी राम जानकी अर्थात राम जानकी चॅम्पियन्स ट्रॉफी राम जानकी क्रिकेट संघ आयोजित आणि प्रशांत दादा गुरव पुरस्कृत राम जानकी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या या अंतिम क्षणी शेवटच्या दिवशी अगदी नाईट ग्रँड फिनाले नाईटमधील एक अटीतटीच्या लढतीकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो. जे लेट आलेत परंतु थेट आलेत त्या क्रीडा रसिकांसाठी सांगू इच्छितो, ग्रामीण गटातून हा तिसऱ्या फेरीमधील कदाचित हा सामना असेल आणि हा सामना एक हाय व्होल्टेज मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय बिटवीन द टू टीम्स. गावडे आंबेरे गावाला बिलॉंग करणारा देवांशी विश्वेश्वर हा संघ दुसऱ्या बाजूला आहे, तो म्हणजे महाकाली समर्थ आडिवरे गावाला बिलॉंग करणारा हा संघ. आणि यामध्ये जर तुम्ही ऑनलाईन पाहत असाल तर काल आणि आज सकाळी जो पाऊस पडलाय आणि इथे वेट आउटफील्ड आहे, वातावरणामध्ये दमटपणा आहे, हवेमध्ये अजिबात गारवा नाही आहे, त्यामुळे 12वा प्लेयर म्हणून इथे काम केलं जाते. हे जी पाखरं आली आहेत ही पाखरं तुम्हाला सतवणार आहेत ॲज अ फिल्डर, त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुम्हाला काम करावं लागेल. पण इथला जो परिसर आहे तो मच्छीमारांचा परिसर आहे, मासेमारी करणाऱ्या लोकांचा परिसर आहे, त्यामुळे आपल्याला सर्वांना माहिती आहे की पाण्याच्या विरुद्ध पोहणे काय पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध पोहणे काय चीज असते. त्यामुळे इथल्या कोकणच्या या भागातील प्रत्येक जो मुलगा किंवा मूल जन्माला येताना त्या 2 गोष्टी घेऊन येतं, एक तर पाण्यात पोहणे आणि दुसरं म्हणजे मैदानावर क्रिकेट खेळणे. मग त्यातीलच एक भाग आज आपण जर विचार केला तर क्रिकेटच्या या पटलावरती 2 तगड्या संघांची फाईट आपल्याला पाहायला मिळते. तगड़ी फाइट है, बड़ा मंच है, बड़ा पंच, ये बड़ी नाइट है, बिग फाइट है, वातावरण टाइट है, मंडळाचं पण वातावरण टाइट आहे. कारण संकेत दादा या ठिकाणी हळदवणेकर आणि आदित्य नेहमीप्रमाणे डोळे त्यांचे लाल, झोप मिळालेली नाहीये त्यांना, 3 रात्र मेहनत कामयाब
होणार आणि म्हणून सफलतेकडे आपण जातो या टुर्नामेंटच्या. जाऊया सुविचार इज ऑन द ट्रॅक. सुविचार पहिला बॉल समोर आहे स्मित बावकर. स्मित बावकर सुविचार यांचा पहिलाच बॉल. सुमित बावकर हवेमध्ये खेळतोय. फिल्डर आहे तिथे कोणतीही गफलत करत नाहीये. पहिला धक्का मिळतोय आडिवरे संघासाठी. हे मोठं कलम तोडलं गेलंय. धन्यवाद. पहिल्याच बॉलवरती विकेट घेतली आहे. पहिलं कलम लावलंय. पहिली धुमश्चक्री आणि पहिली पनवती लावली आहे सुमित बावकरने संघासाठी. धावा पाहिजेत 37. 18 बॉल 37 धावांची आवश्यकता आहे आणि 18 बॉल 37 असताना पहिल्या बॉलवरती दणका दिलाय, झटका दिलाय. 440 व्होल्टचा करंट लागलाय. नवीन बॅटर मैदानामध्ये जातोय. नाव सांगा प्लीज. नवीन बॅटर मैदानामध्ये सुविचार यांचा पुढचा बॉल खेळण्यासाठी तयार. ओ आतमध्ये आलेला बॉल बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये आणि विकेट किपर यतीश बिर्जे मात्र चूक करत नाहीये. सुविचार फायर फायर आहे हा. सुविचार म्हणजे फायर आहे. बॅटरचं नाव सांगा फक्त. नरेंद्र. नरेंद्र देवादिदेव इंद्र असेल आणि इथे मैदानावर असेल नरेंद्र. देवादिदेव इंद्र कोपलाय. नरेंद्र कोपणार का समोरच्या संघावरती. पुन्हा एकदा बॅकफूट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. ऑफ ड्राईव्ह. बॅटचे फेस अगदी स्क्वेअर लेगच्या दिशेने होता त्यामुळे शॉटमध्ये कोणती ताकद नजाकत क्लासिकल बेस तर काहीच नव्हता. आणि जर कोणत्या गोष्टीला बेस नसेल ना तर त्या गोष्टीला अर्थ नाहीये. ज्याप्रमाणे आपला आवाज येतोय त्याला सुद्धा बेस आहे. बघा बघा अप्रतिम बेस आहे. राजकुमार मेस्त्री यांच्या माध्यमातून वन ऑफ द फायनेस्ट डीजे मास्टर राजकुमार मेस्त्री. पुढचा बॉल डॉट डिलिव्हरी 3च्या नंतर एका धावेसाठी खातं खोललं जात आहे. श्री गणेशा केला जातोय आडिवरेसाठी. असं वाटलं होतं की आव्हानात्मक धावसंख्या जरूर असली तरी आडिवरेकडून उत्तर मात्र एकदम क्लासिकल येणार, अप्रतिम येणार. परंतु जरा पाणी फेरलंय आपल्या पूर्णपणे आशा आणि अपेक्षांवर. कारण 4 बॉलमध्ये एकच धाव आली आहे. आता आलाय आडिवरे गावचा सुपुत्र. राजापूरच्या टॉप 3 मध्ये ज्याची गणना केली जाते तो फलंदाज आकाश जाधव. त्याच्यावरती असेल जबाबदारी. ही जबाबदारी पूर्ण खेळ करावा लागेल त्याला. नेक्स्ट डिलेव्हरी. ओ खोदून काढण्याचा प्रयत्न. काय इंटेलिजंट क्रिकेट आहे बघा. फायर समजाय फ्लॉवर समजाय क्या. फायर आहे फायर. सुविचार वरबटकर फायर आहे. बुद्धिमत्तेने गोलंदाजी करणारा हा गोलंदाज आहे. काही पेस जनरेट करतात तर काही आपल्या कौशल्यपूर्व गोलंदाजीचं प्रदर्शन करतात. सुविचार वरबटकर त्यातील एक आहे. धावसंख्या 2 फक्त पहिल्या षटकामध्ये. या बॉलवरती प्रहार करण्याचा प्रयत्न परंतु लेगस्टिकच्या बाहेर. वाईड बॉल स्क्वेअर मारा. हा स्तुती केली आणि त्याच्यानंतर अपकीर्ती दाखवली. असं होतं ना की कॉमेंटेटर्स कर्स लागतात. 2 धावांनी धावसंख्या 4 वरती. शेवटचा बॉल असेल कदाचित या ओव्हरमधला. लास्ट डिलिव्हरी 4. इथे अनेक अडचणींचा सामना करत आपल्याला इथे पाखरांनी सतवलंय कम्प्लिटली आणि त्यामुळे सतत हलत राहा. यावेळेला फटका अप्रतिम आहे. शेवटच्या गोड दिसवावा आणि शेवट गोड व्हावा ना तशी परिस्थिती आहे. 5 बॉल सुविचारने अप्रतिम टाकले. शेवटच्या बॉलवर धनका दिलाय षटकारासाठी.
एकच मिनिट द्या. अडचणींचा सामना करत आपण ही टुर्नामेंट पार करण्याचा प्रयत्न करत आलो आहोत आणि पण जिथे संघर्ष आहे ना तिथे आम्ही आहोत. धावसंख्या या षटकाराने झाली आहे 10. ज्या वेळेला आपण पहिल्या इनिंगचा विचार केला तर 10 धावा होत्या देवांश विश्वेश्वरच्या बाजूने सुद्धा आणि जशास तसं उत्तर दिलंय गोलंदाज यतीश बिर्जे टू आकाश. आकाशने आसमान दाखवले का नाही तिथे मात्र खेळाडू आहे फिल्डर आहे आणि फिल्डर कोणती चूक करत नाहीये. या आकाशाला झुकावं लागेल या बाळासमोर या आकाशाला झुकावं लागेल या क्षेत्ररक्षकासमोर. देवांशी विश्वेश्वर कम बॅक इन टू द गेम कारण आकाश जाधवचा पत्ता कट केलाय. 2 गडी बाद 10. धन्यवाद. अनाउन्समेंट चेक अनाउन्समेंट या ठिकाणी नवलाई बारसू इफ आय एम नॉट रॉंग टीमचं नाव बरोबर घेतलं असेल तर बारसू नवलाई बारसू वर्सेस आराध्य 11 नाचणे जयभैरी. आराध्य 11 जयभैरी नाचणे दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचे. नवीन फलंदाज आलाय मैदानामध्ये नाव इथपर्यंत पोहोचलं नाहीये. परत एकदा हवेमध्ये बॉल आहे आणि फिल्डर तिथपर्यंत पोहोचेल का नाही पोहोचू शकलाय. एक धाव पूर्ण केली गेली आहे. मयुरेश तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला होता. एकाच धावेवरती समाधान यतीश बिर्जे. इथे मात्र गेम थोडासा देवांशी विश्वेश्वरच्या बाजूने झुकताना दिसतोय कारण काय अप्रतिम फील्डवर केलं गेलंय. अकॉर्डिंग टू द फील्ड असं म्हणतात ना अकॉर्डिंग टू द फील्ड गोलंदाजी करणे. एक्स्ट्रा प्लेअर पाठवा जरा. आडिवरे फलंदाजाचं नाव नाही कळले. खेळण्यासाठी तयार सज्ज असेल या ठिकाणी फलंदाज. बॅटर नेम. एक धाव तर पूर्ण केली आहे. स्लाइस केला. एका धावेवर समाधान. एका धावेने धावसंख्या वाढणार आहे. नरेंद्र यांच्याकडून हा शॉट होता. नवीन बॅटर कोण त्या बाजूला येतो दीप्तेश ओके फलंदाजी करण्यासाठी तयार. संघाची धावसंख्या झाली आहे 12. आडवा पट्टा घुमवलाय या ठिकाणी अक्रॉस द लाईन शॉट करण्याचा प्रयत्न. एक धाव. एका धावेवर समाधान. 13 ही धावसंख्या झाली आहे. दिल्ली बहुत दूर आहे. यावेळेला ट्रॅकला आणावं लागेल. रिकव्हरी लागेल. डॅमेज कंट्रोल करावं लागेल. त्यासाठी काय काम करणार कोण काम करणार. यतीश यांच्याकडून हा प्रहार केला जातोय फलंदाजाकडून पण तिथे मौजूद आहे क्षेत्ररक्षक. अजून एक काम करतोय गौरव बणबे मात्र चूक करत नाहीयेत. हा स्लोअर डिलिव्हरी होता. अजून एक झटका. झटक्यावर झटका. तिसरा झटका. परंतु त्या प्रत्येक गोष्टीला एक दिशा देण्याची आवश्यकता असते. ती दिशा मात्र इथे चुकली आहे. त्यामुळे आपल्या संघाची ही दशा झाली आहे. कारण जर सुमित बावकर यांनी घाई केली का कदाचित आकाश यांच्याकडून सुद्धा घाई झाली. सेन्सिबल पाहिजे ना क्रिकेटमध्ये. टेम्परमेंट ॲप्लिकेशन भरपूर महत्त्वाचं असतं. स्किल लेवल किती जरी असली तरी ॲप्लिकेशन महत्त्वाचं असतं. म्हणूनच चेस मास्टर विराट कोहलीला म्हटलं जातं हो पूर्णपणे दमट वातावरण. या वातावरणाचा फायदा या पाखरांनी घेतलाय आणि या ज्या दुधाळ प्रकाश आहे त्या दुधाळ प्रकाशाकडे हे आकर्षित झालेले आम्हालाही प्रॉब्लेमॅटिक करतायत.
थोडासा प्रॉब्लेम आम्हाला सुद्धा होतोय, त्यामुळे चुकी कदाचित होऊ शकते. 6 बॉल 23 धावांची आवश्यकता आहे. गौरव बनबे गोलंदाजी करण्यासाठी आलाय. पहिला बॉल फुल टॉस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, 1 धाव. इथे मात्र मॅच ऑन किंवा जिंकण्यासाठी अगदी विजय पथावर जाताना दिसतोय तो संघ देवांशी विश्वेश्वर. देवांशी विश्वेश्वर, हाँ देवांशी विश्वेश्वर सांगतोय की बार बार हरा सके हमको वो किसी में दम नहीं है, हमसे जमाना खुद है, जमाने से हम नहीं है, तो जमाना हमसे है भाई, हम ही है बादशाह, बेताज बादशाह. यतीश बिर्जे आणि टीम सांगताना गौरव बनबे. पुढचा बॉल आखूट टप्प्याचा डेड बॉल. अंपायरचा इशारा येतोय. दाद देईन मी दोन्ही पंचांना, कारण इथे आपण स्थिर राहूच शकत नाहीये, इतका पाखरांचा त्रास होतोय सर्वांचा. अरे मग मला ते जामच येत आहे, कारण लाईट आणि हे आवाज. पण त्याच कॉन्सन्ट्रेशनने आपण त्या ठिकाणी राहणे. महेश दळवी तुम्हीच करू शकता हे. यावेळेला पुन्हा एकदा बॅकफूट ड्राईव्ह पाहायला मिळतोय. 1 धाव पूर्ण केली गेली आहे लॉंग ऑन कडून. डीप मिड विकेट कडून क्षेत्ररक्षक येतोय. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. एका धावेने काही होणार नाहीये. प्रत्येक 1 धाव डॉट डिलिव्हरी सारखी असेल. इथे मात्र विजयाकडे जात असताना दिसेल. फक्त झेंडा रोवायचा आहे, तिथपर्यंत पोहोचलोय. शिखर पार केलं गेलंय, परंतु ते झेंडा रोवायचं काम गौरव बनबेकडे देण्यात आलंय. शेवटचं षटक, शेवटचे बॉल काही हा उंच उंच गेलाय. त्या ठिकाणी अजून एक क्षेत्ररक्षक बाकी तैनात, परंतु तिकडे आता मात्र गफलत होते. कदाचित पाखरांचा त्रास किंवा लाईटचा त्रास झाला असेल. शुभम होता त्या ठिकाणी. जय भैरी आराध्य 11 नाचणे संघाने नाणेफेक जिंकले. यानंतर सुद्धा तुम्ही आला असाल यूट्यूबवरती लाईव्ह, कुठेही जाऊ नका. या पाखरांची तमा आपण करायची नाहीये. या पाखरांना उडवण्याचं काम थोड्याच वेळात होईल. थांबा, गोळी बार घेऊनच येणार आम्ही. परंतु इथे जाऊया मैदानाकडे, कारण यानंतर जो सामना होणार आहे तो अप्रतिम, अजून एक अप्रतिम सामना होणार आहे बिटवीन द 2 टीम्स. बारसू, नवलाई बारसू आणि दुसऱ्या बाजूला असेल तो म्हणजे आराध्य 11 जय भैरी नाखरे. एका बाजूला असेल नाचणे रत्नागिरी. आराध्य 11 जय भैरी नाचणे, बरोबर बोललोय आपण. आराध्य 11 जय भैरी नाचणे किंवा आराध्य 11 नाचणे जय भैरी असं पण असतं नाव त्यांचं. एका बाजूला असेल निखिल सारंग, दुसऱ्या बाजूला असेल नवलाई बारसूकडून प्रथमेश सूद. राजा वर्सेस निखिल यांचा मुकाबला थोड्याच वेळामध्ये आपण पाहणार आहोत. तोही हाय व्होल्टेज मुकाबला असेल, त्यासाठी सज्ज राहूया. थोडी एनर्जी मीही सेव्ह करण्याचा प्रयत्न करणार आहे. या ठिकाणी नाणेफेक झाली आहे. नाचणे आपला डिसिजन कळवायचा आहे आणि जो काही डिसिजन असेल तो लवकर कॉम्बॉक्स पर्यंत पोहोचवा. पुढचा बॉल यावेळेला मात्र औपचारिकता पूर्ण केली जाते. अजूनही 1 बॉल आहे का की संपलाय गेम इथे? हो, इथे मात्र मॅच ऑन, मॅच फिनिश होते. वेल डन, कॉंग्रॅच्युलेशन्स आणि सेलिब्रेशन्स टू द देवांशी विश्वेश्वर.